विठ्ठल आणि त्याचे वारकरी हे महाराष्ट्राच्या भक्तीचं समीकरण आहे। खरं तर देहूनगरी आणि आळंदीमधून या संतांच्या पालख्या सध्या पुण्यामध्ये आलेल्या आहेत आणि सध्या पुण्यामधलं वारीमय असं चित्र झाले आहेत। खरं तर वारीची आपल्या लाडक्या विठुरायाच्या चरणी लीन होण्यासाठी हे वारकऱ्यांची पावलं सध्या पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि हे विसावलेले वारकरी सध्या TV9 सोबत दंग झालेले आहेत। आपण पाहू शकतो की TV9ची ही ओबी व्हॅन या ठिकाणी स्थित आहे आणि अनेक वारकरी जे आहेत ते TV9 पाहण्यासाठी दंग झालेले आहेत। खरं तर महाराष्ट्रातल्या चांद्यापासून ते बांधापर्यंत TV9चं प्रत्येकाच्या मनमंदिरामध्ये एक वेगळं नातं तयार झालेलं आहे आणि हेच आपल्या लाडक्या TV9चे जे प्रेक्षक आहेत किंवा वारकरी आहेत सध्या TV9च्या बरोबर ती दंग झाले आहेत, भजनामध्ये दंग झाले आहेत। आपण पाहू शकता की हे आशावादी चित्र आहे। सर्व वारकरी जे आहेत ते खरं तर क्षणभर विश्रांती घेण्यासाठी या ठिकाणी थांबलेले आहेत। मात्र ते सर्वजण आहेत ते आपल्या TV9च्या या स्क्रीनवरती आपल्या लाडक्या विठुरायाला त्याचबरोबर ती रुखमाईला पाहत आहेत आणि एक वेगळं चैतन्य, नाविन्य आणि उत्साहाचं वातावरण सध्या विठ्ठलमय, भक्तिमय वातावरण सध्या या पुण्यामध्ये आपल्याला सध्या पाहायला मिळू शकतं। हे जे वारकरी आहेत खरं तर जो टाळ आहे, मृदुंग आहे, याचा निनाद आहे तो खरं तर एक ऊर्जा देणारा असतो, उत्साह वाढवणारा आहे आणि याच ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष करत खरं तर हे सर्व वारकरी जे आहेत ते विठुरायाच्या चरणी लीन होण्यासाठी पंढरपुराकडे दाखल झालेत। मात्र हे पुण्यामधलं चित्र जे आहे ते खूप आशावादी आहे। कॅमेरामॅन सुशांत सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।